खरंच हिवाळा चालू झाला की गाजराचा हलवा जसा बनवला जातो तसं कोथिंबीर वडी पण ही बनवलीच पाहिजे. अतिशय टेस्टला भन्नाट लागते बरं का. लगेचच कोथिंबीरची गड्डी जी आहे ती स्वच्छ निवडून घेतली. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली. पाणी पूर्ण काढून टाकायचं आणि एकदम बारीक चिरून घ्यायची. मिरची आणि आलं लसूण असं आपल्याला ओबड-दोबड वाटण जे आहे ते करून घ्यायचंय. आता आपण वडी बनवायला सुरुवात करतो. एका मोठ्या भांड्यामध्ये कोथिंबीर काढून घेतली, आलं लसूण मिरचीची पेस्ट, बेसन घेतलंय, थोडंसं तांदळाचं पीठ वापरलंय, भरपूर पांढरे तीळ घालायचे, ओवा घालायचा, लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड, त्यानंतर थोडंसं हिंग पण मी इथे वापरत असते, मीठ घातलंय चवीनुसार आणि थोडंसं तेल वापरलंय. सगळं असं मस्त हाताने एकत्र करून घ्यायचंय. अगदी थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचंय. कोथिंबीरची वडी आपल्याला उकडून घ्यायची म्हणून स्टीमरमध्ये मी थोडं पाणी ठेवलंय आणि इथे मिश्रणाचे एकसारखे असे रोल बनवून घेतलेत. या रोलला आपण वरतून तीळ पण लावून घेतोय आणि सगळे आपल्याला या स्टीमरमधनं रोल जे आहेत ते उकडून घ्यायचे. साधारण 12 ते 15 मिनिटं मध्यम आचेवरती गॅस चालू ठेवलाय आणि छान आपले इथे जे रोल आहेत ते उकडलेले आहेत. थोडे थंड होऊ द्यायचे आणि मगच त्याला कट करायचे. एकसारखे वड्या ज्या आहेत त्या कट करून घेतल्यात. अगदी कमी तेलामध्ये या शॅलो फ्राय वड्या मी करून घेतल्यात. तुम्हाला हवं तर तुम्ही व्यवस्थित त्या कुरकुरीत तळूनही घेऊ शकता. कशी वाटली रेसिपी नक्की कळवा.